चला तर मग आज आपण बनवूया वांग्याची भाजी। तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे छोट्या आकाराचे वांगे घेतलेत आणि वांग्यांना अशा चिरा पाडून घेतल्यात। याच पद्धतीने सर्व वांग्यांना आपल्याला चिरा पाडून घ्यायचा आहे आणि एक 10 ते 15 मिनिटे मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहे, जेणेकरून वांग्यांचा जो कडवटपणा आहे तो निघून जाईल। नंतर मी इथे मसाला बनवण्यासाठी अर्धा कप शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा कप खोबरं खीस घ्यायचा आहे। खोबरा खीस सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा। नंतर थोडासा लसूण घ्यायचा आणि मिक्सरमध्ये छान जाडसर याची भरड काढून घ्यायची। त्यानंतर त्यात चवीनुसार लाल तिखट, थोडासा मसाला जो असेल आपल्याकडे तो, नंतर थोडीशी धना पावडर, मीठ आणि थोडंसं तेल घालायचं आहे। तुम्ही यामध्ये कांदा कोथिंबीर सुद्धा घालू शकता, पण मी कांदा आणि कोथिंबीर नाही घालत। मीठ घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि वांग्यांमध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे। प्रत्येक वांग्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे, पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा घातला तर मग तुम्हाला कांदा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी इथं नाही घातलेला। तर व्यवस्थित असं मी सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतेय। तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा। तर पूर्णपणे मसाला भरून झालाय। आता फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल घ्यायचं, जिरा, मोहरी आणि कांद्याची फोडणी आपल्याला घालायची। तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता यूज केला तरीही चालतो, पण माझ्याकडे सध्या नाही म्हणून मी फक्त जिरा, मोहरी आणि कांदाच घातलाय। तर जिरा, मोहरी छान तडतडली। आता त्यात आपण कांदा घालून घेऊ। तुम्ही कांदा मसाला भरताना घातला तरीही चालतो, पण मी असाच घालते। कांदा सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला, खूप जास्त परतायचा नाही, फक्त कांद्याचा कच्चापणा गेला की त्यात आपण हळद घालून घ्यायची आहे। तुम्हाला हळद मसाल्यामध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता, पण मी तर आता घालतीये। थोडीशी आपला कांदा थोडासा फिकट झाला की त्यात थोडीशी हळद घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही इथे टोमॅटो घातला तरीही चालतो। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण जे वांगे भरून घेतले होते ते वांगे यात घालून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे वांगे भरून घेतलेत आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून वांग्यांमध्ये जो मसाला भरलाय तो बाहेर येऊ नये। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एक 2 ते 3 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून। तर व्यवस्थित मिक्स असं झालंय। मीठ टाकायची गरज नाही आहे, कारण आपण मसाल्यामध्ये बऱ्यापैकी मीठ घातलं होतं। तुम्ही कमी घातलं असेल तर तुम्ही नंतर थोडंसं घातलं तरीही चालेल, पण मी मीठ घातलेलं नाही आहे। तर एक वाफ आपण काढून घेतली आहे झाकण ठेवून। आता परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित करपून द्यायचा नाही अजिबात मसाला। जर मसाला करपला तर मग आपली भाजीसुद्धा टेस्टला इतकी छान लागत नाही। नंतर जो आपण मसाला ठेवून घेतला होता आधी, मसाला भरून जो मसाला उरला होता तो मसाला यात घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आपण सर्व जिन्नस भाजलेत, त्याच्यामुळे खूप जास्त भाजायची गरज नाही आपल्याला। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे मी। तर आपल्याला भाजीत घालताना गरम पाणीच घालायचं आहे, जेणेकरून याची जी कुकिंग प्रोसेस आहे ते थांबली नाही पाहिजे। तरी तर कडकडीत गरम पाणी करून घेतले मी आणि तेच पाणी या भाजीत घालतीये, म्हणजे वांग्यांची जी प्रोसेस आहे शिजण्याची ती चालूच राहील। थंड पाणी घातल्यामुळे भाजी चव पण जाते आणि वांग्यांची कुकिंग प्रोसेस सुद्धा थांबून जाते। त्याच्यामुळे घालताना कधी गरमच पाणी घालायचे कुठल्याही भाजीमध्ये, म्हणजे भाजीला चव अगदी छान येते। तर मसाला आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित कमी गॅसवर उकडून द्यायची आहे। नंतर थोडीशी कोथिंबीर घालून तयार झाली आपली भाजी। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। थँक्यू।